सिक्युरिटीचा फार सोर्स कोणी धरू नये. सिक्युरिटी या देशामध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्या लोकांना धोका आहे आणि संघाच्या लोकांना धोका आहे. त्याच्यामुळे त्यांना Z+, डबल Z+, कमांडोज, बरं का, NSG कमांडो किंवा शिंदेचे लोक जे फोडून देतात त्यांना सिक्युरिटी. बाकी इतर पक्षातले जे प्रमुख लोक आहेत ते निर्भय आहेत. आमच्या आसपास यायची कोणाची हिंमत नाही. मी या मताचा आहे. त्याच्यामुळे सिक्युरिटी काढली काय ठेवली काय त्याचा फार भाव कोणी आम्ही करू नये. कारण सिक्युरिटीसुद्धा कोणाला मिळते मी मगाशी सांगितलं. या देशाचा सर्वाधिक धोका, खरं म्हणजे त्यांना अजिबात धोका नाही. त्यांना कोणी जाऊन एक चापटीसुद्धा मारणार नाही. काही नाही, निरर्थक लोक आहेत सगळे ते. पण सुरक्षा घेऊन आम्ही कोणीतरी मोठे आहोत, बरं का. आमच्या जीवाला किती धोका आहे. आम्ही किती मोठं राष्ट्रकार्य करतो. राष्ट्रकार्य दिसते आणि ते काय आहे ते पहा ना तुम्ही. सोडून द्यायचं. साहेब, राज्य जालन्यामध्ये टिपू सुलतान यांची प्रतिमा लावली होती, त्याच्यावरनं बराच गदारोळ उडाला. आता सध्या ती प्रतिमा काढली आहे, परंतु पुन्हा एकदा मी तिथे लावणार टिपू सुलतान यांची प्रतिमा, अशी त्यांची भूमिका आहे. बघा, टिपू सुलतान यांच्याविषयी भारतीय जनता पक्षानं नेमलेले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकच्या विधानसभेत केलेलं भाषण भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ऐकायला पाहिजे, देशाच्या राष्ट्रपतींनी. त्यानंतर मुंबईसारख्या शहरामध्ये सध्याच्या महापौर भाजपचे अध्यक्ष जे आहेत मुंबईचे अमित साटम यांनी मुंबईतले रस्ते आणि उद्यानांना टिपू सुलतानाची नावं द्यावी यासाठी ठराव मंजूर केलेले आहे. मीरा भाईंदर असेल, अकोला असेल, भाजपच्या सत्तेने केलेली कामं आहेत की टिपू सुलतान एक महान स्वातंत्र्य सैनिक आणि योद्धा होता असे ठराव आहेत, बरं का. आणि अचानक त्यांना ही भूमिका जी त्याने घेतली अचानक, म्हणजे त्यांना काय अशी उपरती झाली. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा काल टिपू सुलतानविषयी एक वक्तव्य केलं. भारतीय जनता पक्षाला फक्त हिंदू आणि मुसलमान ही भांडणं लावण्यासाठी कोणतेही कारण चालतं. टिपू सुलतान हा इंग्रजांविरुद्ध लढला. टिपू सुलतान हा इंग्रजांच्या विरुद्ध लढताना त्याने मृत्यूला कवटाळलं, हे सत्य आहे. पण त्याच्या जीवनात त्याने केलेल्या काही चुका आहेत, त्याच्यावर जे आक्षेप आहेत, धर्मांतराचा असेल, अन्य काही गोष्टी असतील, त्याला कोणी पाठिंबा देणार नाही. पण त्याला पाठिंबा भाजपनं दिलेला आहे, टिपू सुलतानला. पण आता राजकारण करायचं आहे म्हणून ते टिपूच्या नावाने टिपऱ्या वाजवत आहेत. आपल्या पक्षाची काय भूमिका राहणार? आमच्या पक्षाची काहीच भूमिका नाही. सर, भिवंडीमध्ये हजर होत आहेत. तुमची अवमानाचीच याचिका होती आणि ते अवमान प्रकरणीच आज व राहुल गांधी किंवा संजय राऊत वगैरे अशा लोकांनी काही विधानं केली काय लगेच सरकारचा किंवा सरकार पक्षाचा अवमान होतो. त्याचा आम्हाला अभिमान आहे. ते भिवंडीत आहेत, मी मालेगावात आहे. बोलिये. सरळ म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर पुढे भविष्यामध्ये वेगळ्या अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे मग ज्या चतुर्वेदी आहेत आपल्या खासदार, त्यांनाच पुन्हा एकदा संधी दिली. नाही, ते ठीक आहे ना, बरोबर आहे त्यांचं. ते मोठे नेते आहेत आदित्य ठाकरे हे. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचा महाराष्ट्राने विचार केला पाहिजे. तर भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरात कव्वाली महोत्सवाचं आयोजन केलं. करू द्या ना. करू द्या, काम काय आहे सरकारला, करू. हर्षवर्धन संकटामुळे आमचा महापौर होऊ शकतो नाही, असं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. तुमच्या आपापसातल्या गटबाजीमुळे तुम्ही महापौर पद गमावलं. आम्ही तुमच्याबरोबरच. आणि म्हणूनच माझ्या माहितीप्रमाणे दिल्लीमध्ये या दोन्ही गटांना समजवण्यासाठी एक बैठक उच्च पातळीवर झाली आणि त्यात त्यांना समज देण्यात आली. दोन गट एकत्र येऊ शकले नाहीत आणि त्याचा परिणाम चंद्रपूरच्या राजकारणावर झाला. 15 दिवसापासून बेपत्ता आहे.
त्यांची आईने संग्राम जगताप जे आमदार आहेत त्यांची भेट घेतली. आता जो एक नवीन प्रकार घडला होता त्या अनुषंगाने पोलीस त्यांना साथ देत नाही असं त्या आरोप आहे. म्हणजे मुलींची जी काय म्हणते बेपत्ता होण्याचे प्रकार राज्यात वाढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये मुलींचा बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी थोडंसं फोडाफोडीच्या राजकारणात गुंतून पडण्यापेक्षा आपल्या राज्यातील लेकी सुनांचं संरक्षण कसं करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. चला, थँक्यू. सर एक शेवटचा बोलिये प्रश्न. बोलिये. कोर्टाला की आपला सहभाग याच्यात नसावा. नाही, आम्ही कोर्टाला विनंती करू की आमचा थेट सहभाग याच्यामध्ये नव्हता. NCLT न्यायालयातल्या खटल्याच्या आधारे आम्ही ते वक्तव्य केलं. खटला ऑलरेडी सुरू आहे. ज्याने तो खटला दाखल केला ते आता सत्ताधारी पक्षामध्ये आहे. सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत. नक्की आम्ही कोर्टाला विनंती करू की मूळ जे फिर्यादी होते ते सत्ताधारी पक्षात गेले, ते लोक खटला आता ते चालवतील. आम्ही कशाला आता याच्यामध्ये आम्ही कोर्टाला विनंती करू. आज अंबादास दानवेंची म्हणतात की पवार साहेब यांनी राज्यसभेवर जायला पाहिजे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे की ज्या चतुर्वेदी आहेत विद्यमान खासदार मला माहीत नाही याविषयी. मी पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे. शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे ना, एवढंच, बाकी काही नाही. बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे. पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो. मी कोणाचं नाव घेतलं नाही, अजिबात घेणार नाही मी नाव. मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे. सर भाजपचे कारखाना बना नहीं है, उस बारे में यहाँ के एक नेता अद्वैत हीरे कोर्ट में गए, वक्तव्य भी किया. अभी भी ये मामला NCLT कोर्ट में चल रहा है. उसके आधार पर मैंने ये पूछा था कि क्या ये भ्रष्टाचार हुआ है, किसानों का पैसा कहाँ गया और अब तक ये गिरना कारखाना यहाँ बना क्यों नहीं. इस प्रकार से मैंने सवाल पूछे तो यहाँ के जो गार्डन मिनिस्टर है दादा भूसे जी को ऐसा लगा कि उनका अवमान हो गया. हमारे खिलाफ उसने एक अवमान याचिका दायर की. लेकिन मेरी कोई गलती नहीं थी. अद्वैत हीरे जी ने जो केस दायर की थी उसके आधार पर मैंने बात की और अभी भी वो केस चल रही है NCLT में. अब जिसने ये मामला उठाया था वो अद्वैत हीरे जी, वो खुद दादा भूसे के साथ बैठते हैं, बीजेपी में गए हैं और बीजेपी और शिंदे गुट की सत्ता है. तो ये मेरा कहना है कि अब अद्वैत हीरे और दादा भूसे वहाँ आपस में देख लेंगे, वो चलाएंगे. सत्ता उनके पास है. अगर भ्रष्टाचार हुआ है तो देवेंद्र जी को बोलो ये भ्रष्टाचार हुआ है, आप निर्णय लीजिए. हम क्यों यहाँ झगड़ा करो. हम आप कोर्ट को बताएंगे ऐसा ऐसा मामला है. हम अगर किसी का अवमान हुआ है तो हम खेद प्रकट करेंगे और अद्वैत हीरे और दादा भूसे दोनों लड़ते रहिए.